अंधार, शांतता आणि त्या शांततेत दडलेला एक भीषण आवाज. आपण अनेकदा म्हणतो, नशिबात असेल तेच घडतं. पण जर नशिबानंच तुमच्यासाठी एखादा सापळा रचला असेल तर? तुम्ही ज्याला तुमचं भाग्य समजताय तेच जर तुमच्या विनाशाचं कारण ठरणार असेल तर काय कराल? आजची ही गोष्ट केवळ एका राशीची नाही, तर त्या राशीच्या आत दडलेल्या दोन चेहऱ्यांची आहे. एक चेहरा जो जगाला दिसतो आणि दुसरा जो आरशात पाहताना खुद्द त्या व्यक्तीलाही घाबरवतो. आपण बोलतोय मिथुन राशीबद्दल, ज्यांच्या जीवनात आता एक असं वळण येणार आहे जिथे रस्ता तर दिसेल पण पायाखालची जमीन सरकलेली असेल. हा सस्पेन्स तुमच्या कुंडलीतला नाही तर तुमच्या अस्तित्वाचा आहे. मिथुन, दोन शरीरे पण एकच आत्मा, की एक शरीर आणि दोन वेगवेगळे आत्मे? ज्योतिषशास्त्रात मिथुनला द्विस्वभाव रास म्हटलं जातं. पण याचा खरा मानवी अर्थ तुम्ही कधी समजून घेतलाय का? तुम्ही जेव्हा हसता तेव्हा तुमच्या डोळ्यातलं ते कारस्थान कुणाला दिसत नाही. जेव्हा तुम्ही गप्प असता तेव्हा तुमच्या डोक्यात विचारांचं जे वादळ चालू असतं त्याची कल्पना प्रत्यक्ष काळपुरुषालाही नसेल. काय आहे तुमच्या आयुष्यातल्या त्या 9 अंकाचं रहस्य? का प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही विजयाच्या शिखरावर आहात त्याच वेळी नियती तुमची चाल अचानक बदलून टाकते? हा निव्वळ योगायोग नाही, हा एक पॅटर्न आहे. एक असा चक्रव्यूह जो तुमच्या जन्माच्या वेळीच ग्रहांच्या एका विशिष्ट मांडणीने आखला गेला होता. पण लक्षात ठेवा, जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तो स्वतः त्यात पडतोच, पण जो स्वतःसाठी अहंकाराचा गड बांधतो त्याचा विनाश अधिक भयंकर असतो. पण मित्रांनो, खरा सस्पेन्स तुमच्या आत आहे. मिथुन रास ही बुद्धीची रास आहे, पण आपण अनेकदा विसरतो की बुद्धी ही एक धारदार तलवार आहे. जर ती योग्य दिशेला वापरली नाही तर ती स्वतःलाच जखम करते. मिथुन राशीचे लोक जगाला ओळखण्यात पटाईत असतात, पण तुम्ही कधी स्वतःच्या शांततेशी संवाद साधला आहे का? तुमच्या आयुष्यात येणारी संकटं ही तुम्हाला शिक्षा देण्यासाठी नसून तुमच्यातल्या अतिविचार करण्याच्या सवयीला लगाम घालण्यासाठी येतात. जेव्हा आपण जगाला फसवतो तेव्हा आपण फक्त एका व्यक्तीला फसवत नाही, पण जेव्हा आपण स्वतःच्या कर्तव्याशी प्रतारणा करतो तेव्हा आपण संपूर्ण विश्वाचा समतोल बिघडवतो. तुमची बुद्धी ही तुमची शक्ती आहे, तिला तुमचा शत्रू होऊ देऊ नका. सावधान, तुमच्या आजूबाजूला वावरणारी ती माणसं ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम करताय, तुम्हाला वाटतंय ते तुमचे रक्षक आहेत, पण मिथुन राशीच्या जातकांनो, डोळे उघडून पहा. तुमच्या पाठीवरचा तो वार तुमचा उघड शत्रू नाही तर तुमचा सर्वात जवळचा मित्र करण्याची शक्यता आहे. आगामी काळात बुधाची चाल अशी काही वक्र होणार आहे की सोन्याचं नाणं सुद्धा पित्तळ ठरेल. विश्वास हा या जगातला सर्वात महागडा दागिना आहे आणि मिथुन राशीचे लोक तो स्वस्त माणसांना वाटून टाकतात. आगामी काळ हा तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा आहे. कुणावर किती विश्वास ठेवावा याचा एक सस्पेन्स तुमच्या नात्यांमध्ये दडलेला आहे. जो तुमच्याशी गोड बोलतोय त्याच्या शब्दांमागे विष तर नाही ना? पैसा, सत्ता आणि प्रसिद्धी, मिथुन राशीला या गोष्टींचं आकर्षण जन्मतःच असतं. आगामी काळात तुम्हाला एक मोठी ऑफर येईल, डोळे दिपवून टाकणारी संधी. पण थांबा, ही संधी आहे की मृत्यूची घंटा? तुमचं नशीब तुमच्या बँकेतल्या शिलकीवर नाही तर तुमच्या नियतीवर म्हणजेच तुमच्या हेतूवर अवलंबून असतं. जर तुमची नियत साफ असेल तर समोरून येणारं आर्थिक वादळ तुमची वाट बदलू शकतं, पण तुम्हाला बुडवू शकत नाही. कष्टाचा पैसा हा देवाचा आशीर्वाद असतो, पण फसवणुकीवर मिळवलेला पैसा हा तुमच्या घरासाठी शाप ठरतो. शॉर्टकटच्या नादात स्वतःचं अस्तित्व गहाण टाकू नका. काही जुन्या गोष्टी, काही अर्धवट राहिलेली स्वप्न आणि काही चुका ज्या तुम्ही मागच्या काही वर्षात केल्यात, तुम्हाला वाटते त्या काळाच्या पडद्याआड गेल्या? मुळीच नाही. त्या गोष्टी आता सावलीसारख्या तुमच्या मागे येणार आहेत. मिथुन राशीच्या आयुष्यातला हा काळ न्यायाचा काळ आहे. रात्रीच्या वेळी पडलेली ती विचित्र स्वप्न, वारंवार दिसणारा तो एकच चेहरा आणि अचानक झालेली मानसिक हानी, हे कशाचे संकेत आहेत? कर्माचा सिद्धांत सांगतो की तुम्ही जे पेरलत तेच उगवणार. पण जर तुम्ही आज क्षमा आणि सुधारणा या 2 गोष्टी अवलंबल्या तर उद्याचा सस्पेन्स सुखाचा असेल. प्रेम की एक सुंदर मुखवटा. मिथुन राशीच्या आयुष्यात प्रेमाचा सस्पेन्स एखाद्या थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नसतो. पुढच्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात एका अशा व्यक्तीची एंट्री होणार आहे जी तुमचं सर्वस्व बदलून टाकेल. पण ही व्यक्ती तुमचा उद्धार करायला येते की तुम्हाला उद्ध्वस्त करायला? तुमच्या जोडीदाराच्या मनात काहीतरी शिजतंय, एक असं रहस्य जे तुमच्यापासून लपवून ठेवलं गेलं आहे. कधीकधी आपण ज्याला शत्रू समजतो तोच आपला खरा पाठीराखा असतो. नात्यांमधल्या या धुक्यात तुम्हाला सत्याचा दिवा शोधावा लागेल. तर मग या संकटातून मार्ग काय? मिथुन राशीच्या लोकांनो, तुमच्याकडे एक अशी शक्ती आहे जी दुसऱ्या कुणाकडेही नाही. ती म्हणजे विवेक.
खरा उपाय एखाद्या मंत्रात नाही तर तुमच्या वर्तनात आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या दुःखात धावून जाता तेव्हा कोणताही ग्रह तुमचं अहित करू शकत नाही. मिथुन राशीचं खरं गुपित हेच आहे. तुमचे 2 चेहरे असले तरी हृदय एकच ठेवा. प्रामाणिकपणा हाच या सस्पेन्सचा शेवट आहे. ज्याला स्वतःच्या चुका मान्य करण्याची हिंमत असते त्याला नशीब कधीच हरवू शकत नाही. वेळ वेगाने निघून चालली आहे. ग्रह आपली जागा बदलत आहेत. नियतीचा तो अदृश्य सापळा पूर्णपणे तयार झाला आहे. तुम्ही तयार आहात का त्या सत्याचा सामना करायला जे तुमच्या कुंडलीत कित्येक वर्षांपासून लपलेलं आहे? लक्षात ठेवा, जे दिसतं ते नसतं आणि जे नसतं तेच तुम्हाला नष्ट करायला येत असतं. सावध रहा, कारण मिथुन राशीचा हा अंतिम अध्याय तुमच्या कल्पनेपलीकडचा असणार आहे. स्वतःच्या सावलीवरही विश्वास ठेवू नका, कारण आता खरा खेळ सुरू झाला आहे.